गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज गुरुवार 23 एप्रिल. आपण सकाळी सकाळी हा झोन अपडेट केला होता. 46 46 75 ते 46 95. सर्वसाधारणतः 2 वाजून 46 मिनिटांनी हा म्हणजे सकाळी तुम्ही जागे होण्याच्या अगोदर आणि मार्केट बंद होण्याच्या पण आधी आपण हा झोन मार्क करून याचा व्हिडिओ पण सविस्तर टाकला होता. पुढे ट्रेड करायचं काय हे आपल्या क्लासची माहिती आहे. आणि तो जर झोन आता आपण टेस्टिंग जर केली तर त्या झोन मधून व्यवस्थित एकदम एकदम व्यवस्थित मार्केट म्हणजे तसं तर 84 पर्यंत आलंय. पण त्या झोन मधूनच मार्केटला आपल्याला छानपैकी रिस्पेक्ट मिळालेली आहे. आता ही 1 तासाची कॅन्डल आहे. 1 तासाची कॅन्डल आहे. मी 15 मिनिटाची कॅन्डल दाखवतो. 15 मिनिटाच्या कॅन्डलला जर तुम्ही त्या भागामध्ये गेले तर वन टाइम तुम्हाला एकदा रिजेक्शन मिळालं. ते जवळजवळ इथं $61 मिळालंय. मी एकदा याला बाजूला घेतो. इथं $61 तुम्हाला या झोनमध्ये रिजेक्शन मिळालंय. आता याला मी कट करतो. अजून तुम्ही मार्केटने बॉटम घ्यायचा प्रयत्न केला आणि अजून बॉटम घेऊन मार्केटने 84 पासून जवळजवळ $60 पुन्हा रिजेक्शन दिलंय. आता वस्तुस्थिती अशी आहे की जर 15 मिनिटाला जरी 3 कॅन्डल स्विंग म्हणा किंवा तुम्ही ITL ITच्या सेटअपवर जरी 5 मिनिटामध्ये ट्रेड केला असता, इंटरमिडिएट टर्म हाय इंटरमिडिएट टर्म लोला 30 मिनिटवर जरी ट्रेड केला असता किंवा 3 कॅन्डल स्विंगलाही काम केलं असतं तरी सुद्धा तुमचा ट्रेड व्यवस्थित त्याच्यामध्ये पुशअप राहिला असता, चांगल्या पद्धतीने वर गेला असता. आता वरती झोन बघा पेंडिंग आहेत. म्हणजे मुळात काय झालंय, आपण 2 दिवसापासून झोन मार्क करतोय आणि मार्केट झोन मध्ये जात नाही. हे दुःख नाही. ते झोन मध्ये जावं म्हणजे ट्रेड होईल अशी अपेक्षा होती. आता वरती हा 56 ते 61 एक झोन आहे. इथं थोडं रिजेक्शन आहे. 85 ला सुद्धा मार्केटचं रिजेक्शन आहे. रिअल सेल हा 4800 ते 4815 मध्ये आहे. ओरिजिनल सेल. पण इथं मार्केट सहजासहजी जाईल का? तर इथं सहजासहजी जाणार नाही. मग मार्केट काय करेल? मार्केट समजा आता या ठिकाणी आलंय, इथून चांगल्या पद्धतीने खेळून खेळून वरच्या दिशेत निघालंय. तर मला वाटतं आता इथं पण एक रिजेक्शन आहे बरं का. सेल साईडला इथं पण एक रिजेक्शन आहे. सर्वसाधारणतः 4742 ला. 42 43 44 45 पर्यंत एक रिजेक्शन आहे इथंच. तर इथून एक रिजेक्शन सरसा कुठपर्यंत येऊ शकतं? तर इथून रिजेक्शन येऊ शकतं 2526 पर्यंत. इथून एक रिजेक्शन येऊ शकतं मार्केटला. नंतर हे रिजेक्शन गेलं का ह्या झोन मधून एक वेळ मार्केट सेल होईल. साधारणतः 100-150 पीप जरी पकडा तरी हरकत नाही. पुन्हा 85 ला सुद्धा मार्केट 100-150 पीपचे रिस्पेक्ट देईल आणि या झोन मधून एक चांगली रिस्पेक्ट देईल. आलं लक्षात? हा जो चार्ट आहे हा चार्ट एक मार्केटचा आपला होणार आहे. ओके, हा एक चार्ट आपला होणार आहे. आता इथं हे मी डिलीट करतो. फक्त लाईव्ह यायचं होतं परंतु ते आपला टाइम थोडासा बिघडल्यामुळं मग उशिरा लाईव्हवर येतोय आपण. नाहीतर आपल्याला वेळेवरच लाईव्ह यायला पाहिजे होतं. तर चला आपण आता नवीन झोनवर येऊयात. हे काल मार्क केलेले झोन आहेत. कधी? काल म्हणजे 23 तारखेला थर्सडेला. तसं याची तारीख बदलली आपण, कारण ही 22 तारखेचे झोन होते, याला फक्त 23 केली. का केली? कारण मार्केटने झोनच घेतले नाही ना, झोनच घेतले नाही. त्यामुळे आपण त्याची तारीख चेंज केली आणि इथे एक पॉइंट आपण घेतले. जर मार्केटने 4669 ब्रेक केलं तर आपल्याला ट्रेडिंग स्टॉप करायची आहे. वरती 4892 केलं तर ट्रेडिंग स्टॉप करायची, नाही तर ट्रेडिंग स्टॉप करायची नाही. ओके, हे आपण इथं बोललो होतो. आता मार्केटने 4041 पासून जवळजवळ खाली 30 पर्यंत रिजेक्शन दिले. म्हणजे हा जो झोन होता ना आपला, हा कितीला आहे? हा होता बघा 40-42 ला पाठीमागे रिजेक्शन झोन. आपण तिथं चेक करूयात एकदा या झोन मध्ये. इथं जे मी रिजेक्शन बोललो होतो तुम्हाला की 40-41च्या आसपास रिजेक्शन आहे, ते मार्केटचं सध्या रिजेक्शन होत आहे. जवळजवळ 25-26-27 पर्यंत हे रिजेक्शन येऊ शकतं. पण आपल्याला मेन जो सेल आहे तो 56 ते 61च्या दरम्यान करायचा आहे. आता आपण मार्किंग करूयात छोट्या लिक्विडिटी नुसार. सगळ्यात अगोदर आपण H1 वर जाऊयात. एका तासावर काय चालू आहे? एका तासावर मार्केटने डबल बॉटम बनवून वरच्या दिशेत सध्या पुशअप होतोय. इथं एक मार्केटचा सेल आहे एका तासामधला, जो आपण मगापासून सांगतोय. इथं एक एका तासातला सेल आहे आणि मार्केट तो सेल मध्ये सध्या खेळतंय. ओके, इथं सेल आहे तो. याचा किती धरला पॉइंट जवळचा तरी 25च्या आसपास याचा पॉइंट येतोय टीपीचा टार्गेटचा. आणि तुम्ही 50 पीप जरी काढले तरी काही अडचण नाही. 50 पीप जरी ते घेतले तरी प्रॉब्लेम नाही. पण हा एक रिजेक्शनचा पॉइंट आहे, तो लगभग 47-41च्या आसपास आहे. हा रिजेक्शनचा पॉइंट. आता H1 ची इथे एक लिक्विडिटी शिल्लक आहे. विशेषतः H1 चा एक बाय झोन, इथे खूप छान एक बाय झोन बनलाय ऑर्डर ब्लॉक आणि FVG सहित. आपण फक्त एक काय करूया, त्याला बॉडी टू बॉडी एक मार्क करूयात, जेणेकरून हा झोन बेस्ट तुमच्यासाठी काम करेल. ओके, याला पण थोडस इथे घेतोय पुढं, जेणेकरून हा पण चांगला दिसेल. हा बाय साठी काम करेल. मग हा जर बाय साठी काम करणार तर मार्केटला इथे यावं लागेल.
इथं मार्केटला यावं लागेल. म्हणजे मार्केट 47.05 ते वरती किती येत आहे, जवळजवळ 15, 47.15 पर्यंत मार्केट येऊ शकतं आणि याच्यामधून मग मार्केट आपल्याला एक बाय देऊ शकतं. ओके, याचा एस एल जर लावायचा झाला तर आपल्याला ह्या बॉटमला एक एस एल लावता येईल, एक ब्लाइंड एस एल कितीला, 46-84 वगैरे तुम्ही म्हणू शकता. हा एक ब्लाइंड एस एल झाला. पण ओरिजिनल जर एस एल लावायचा असेल तर तो 3 कॅन्डल स्विंग नंतर लावायला पाहिजे. 3 कॅन्डल स्विंग ज्यावेळेस मार्केटच्या पडतील त्यावेळेस लावायला पाहिजे होतं. आपला 41 पासून जवळजवळ सेल दिला होता, आता 31 पर्यंत मार्केट आलाय, 30 पर्यंत आलाय, 100 पीप पर्यंत मार्केट खाली गेलेलं आहे. H4 वर येतोय, H4 वर पण इथं एक छोटस रिजेक्शन आहे मार्केटला. सेलिंग 30 मिनिट मध्ये येतोय. 30 मिनिट मध्ये काय दिसत आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके. 30 मिनिट मध्ये इथं पण एक ट्रेड बनतोय, पण हा ट्रेड घ्यायचा का बघूयात विचार करून. इथे एक मार्क करू, हा एक झोन मार्क करू एकदा. म्हणजे लिक्विडिटी हंटिंग जो प्रकार आहे ना, लिक्विडिटी हंट करणं, उडवणं, कुठपर्यंत उडू शकतं लिक्विडिटी, 46-91 पर्यंत एक लिक्विडिटी मार्केट उचलू शकतं. मी 90 टिपतो. हा एक झोन तयार झालाय बाय साइड लिक्विडिटी पुशअप साठी, ज्याला स्पाइक देणं किंवा शॅडो मारणं असं म्हणतात मार्केट, ते शॅडो मारू शकतं. ओके, इथं 30 मिनिटाची एक ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्यामुळं मार्केट या भागातून एक सेल देणार आहे. सध्या 41चा सेल गेलाय 30-32 पर्यंत, पण अजूनही मार्केट इथून सेलिंगच्याच विचारात आहे, कारण 30 मिनिटांनुसार एक सेटअप इथं आहे. त्याला मी कडक मार्क करतोय सध्या. ओके, ओपीएफची इथे एक झोन मार्क केलाय आणि हा, याला मी मार्क करतोय आणि याला लॉक केल्यानंतर याच्यामध्ये टेक्स्ट लिहूयात. याची जी सुरुवात होते या सेलची, ती सेलची सुरुवात होते बघा जवळजवळ 39 पासून 44 पर्यंत. 47-39 ते 47-44 हा जो झोन आहे हा एक सेल झोन आहे. सेल झोन आहे. हा ब्रेक झाल्यानंतर आपल्या डेलीच्या झोनवर जायचं, कोणत्या, इथं 56 ते 61. लक्षात आलं, आपण शॉर्ट झोन वेगळे तयार करतोय आणि लॉंग झोन वेगळे तयार होत आहेत. ह्या दोन्ही गोष्टी डोक्यात घ्यायच्या. आता इथं जे आहे, इथं आपण एक रिजेक्शन पॉइंट सुद्धा तयार करू, जेणेकरून मग असा तो पॉइंट होत असतो, तरी सुद्धा एक रिजेक्शन पॉइंट आणि ह्या गोष्टी आपण इथे एक तयार करायचा प्रयत्न करू. कितीला येतात ते 15लाच येतात ऍक्युरेट. 25, 15, 25च्या आसपास टीपी होईल. जरी खालीवर झालं तरी पण त्याचा टीपी होईल. सेल बाय बाय. आता 15 मिनिटावर येतोय आपण. 15 मिनिटावर काय दिसतंय, 15 मिनिटावर सुद्धा एक मस्त ट्रेड आहे, बिलकुल नो प्रॉब्लेम. सेलिंगचाच आहे, 30 मिनिटावर पण सेलिंग आहे, 15 मिनिटावर पण सेलिंग आहे. विशेषतः इंटरमिडिएट टर्म 1 2 3 5 मिनिट, 5 मिनिट नुसार लावू. इथं एक टर्म आहे, इथं एक टर्म असून इंटरमिडिएट टर्म हाय नंतर हा 96 पासून बाय गेला होता बरं का. ओके, ठीक आहे. चला, इथं बनवला एक सेटअप, एक दुसरा, अजून एक वेळ सेटअप तो वर जाऊन सेटअप देऊ शकतो. चला पाहू, जेव्हा देईल तेव्हा देईल, ज्यावेळेस होईल त्यावेळेस सेटअप होईल. एका मिनिटावर येतोय आपण. एंट्री वर घ्यायची का? एंट्री मग अशीच जवळजवळ आपली किती वेळ सुरू झालाय आता, सुरू होऊन 7-8 मिनिटं झाले. एंट्री आपली झाली, आली तरी पण एंट्री सोडू नका. 39, 44, 45 पासून एकदा मार्केट सेल होणार आहे. मार्केट 25 ला खाली येणार आहे. मार्केट खाली 25 ला 25 पर्यंत इझी येईल, पण 5 पासून 15 पर्यंत एक मार्केटचा बाय झोन आहे. 5 पासून बाय 15 झोन पर्यंत घ्यायची. हा बाय झोन इथं खाली आहे. त्यामुळे मार्केट आपल्या याच्यातून जवळजवळ सेलिंग होत आहे. ओके, 46, 47, 87 ला एक एंट्री घेतली होती. 4687 ला बायची घेतली का, कसेलची झाली, बायची घेतली होती, झाली. हा हा, ती झाली बरोबर. ती तुम्ही लय टॉप काढली असेल. मी पण काढली, पण मी किती 180 पीप काढले, $18 काढले फक्त मी. माझा कारण दिवसभराचा आपला कोठा एक ठराविक कोठा आहे, तो कोठा पूर्ण झाला का आपण लय झटत नाही. त्यामुळे माझी 40च्या पुढे. हा हा हा, नाही तुमचं ते तुम्हाला बघायला पण वेळ असतो ट्रेडला. माझ्याकडे नेमकं ट्रेड बघायला त्याला जरा प्रॉब्लेम येतोय, कारण सगळंच बघावं लागतं, मग ट्रेड बघायला थोडीशी अडचण येते. फ्री असलं का माणूस खूप छान, एकदम बेस्ट.
हो Best. चालेल. चला कोण कोण जॉईन झाले? ओके ठीक आहे ठीक आहे ठीक. बेस्ट आला हा डायरेक्ट 28 पर्यंत आलाय आणि हा 41 42 पासला आपला दिलेला इथला रिजेक्शन पॉइंट आहे. ओके सेल येतोय, हा एक बाय आहे आणि हा एक बाय साईड. जर हा झोनच शक्यतो ब्रेक होऊ नये, म्हणजे हा झोनच ब्रेक होऊ नये. कोणता? हाच झोन ब्रेक होऊ नये. इथूनच मार्केट या झोन मधूनच वरती जावं. बरोबर. हा या झोन मधूनच वरती जावं, इथं येऊच नये. फक्त काय करेल ते केलं तर एसएल हंटिंग साठी स्पाइक देईल, पण ती पण बरोबर. तीच पण देऊ नये त्याने. 14-15च्या आसपास पासून मार्केट वरती जावं, ही एकदम क्लिअर कट लिक्विडिटीची अपेक्षा आहे तिथे दिसते ती. एकदा काय करू आपण, मुव्हिंग ऍव्हरेज आणि आपलं सेशन चेक करून घेऊ. मुव्हिंग ऍव्हरेज इथं 15 मिनिटाचा आला होता बघा, आपण चेक पण नाही केला, पण बरोबर 15 मिनिटाच्या याच्यापासून तो सेल साईडला रिजेक्शन झाला. 5 मिनिटाचा कुठं आहे? 5 मिनिटाचा हे बघा, 5 मिनिटाचा बाय आपला खाली आहे आता 17ला दिसतोय. म्हणजे आपला जो 17 ते 15 आपण दिलं होतं इथं, 15च्या आसपास मार्केट येईल आणि बाय देईल, तर ही आपलं एक मुव्हिंग ऍव्हरेज आहे. कोणतं? 5 मिनिटाचं 200चं मुव्हिंग ऍव्हरेज इथं खाली आहे. आता 365 ला आहे तर थोडं तिथं दबकत आहे ते, पण हे 15 एकदम 5, 10, 15 हा एक चांगला झोन आहे याच्यासाठी, बाय साठी आणि बाय साईड स्कॅल्पिंग साठी सरळ सरळ म्हणलं तरी हरकत नाही. 30 मिनिटाचा कुठं आहे? 30 मिनिटाचा अजून वर आहे, 55, 56, 58 हा 30 मिनिटाचा ईदला बघा, ईदला ट्रेड आहे हा. हा जो ट्रेड आहे इथला ट्रेड आहे, आणि जो आपण ऑलरेडी मॉर्निंगला दिलेला आहे, मॉर्निंगला ट्रेड दिलेला आहे तो आय थिंक 40, 56 ते 65. हा इथं जर सेल केला बेस्ट सेल होईल वरचा. पण हा झोन आपण इथं बघा दिलेला आहे बघा, 47, 56 ते 47, 61 दिलेला आहे. इथं आपण 65 केलं त्याला, 64, 65. ओके ठीक आहे, थोडा अपडेट का होईना, कारण मुव्हिंग ऍव्हरेज काय मी पाहिलं नाही. याने आपल्या म्हणण्याप्रमाणे तो खाली आलाय. H1, H4, H1 चं मुव्हिंग ऍव्हरेज बघायचं होतं. H1 चं मुव्हिंग ऍव्हरेज आहे 61, 60, 61 ला, 365, 153, 56, 61. हा होईल बघा, छान होईल हा ट्रेड वरला. पण हे दोन्ही ट्रेड चांगले होणार आहेत, हा बी ट्रेड होणार आहे. अजून एकदा बी जमलं तर हा ट्रेड होऊ शकतो, आणि हा तर ट्रेड होणारच आहे. बॉटमचा हा बाय होईल, हे पण रिजेक्शन होऊन जाईल. छान खेळतंय सध्या. दिवसभरात मुळात आपल्याला ना ट्रेडिंगला एक झोन जरी सापडला, दिवसातून एक झोन सापडला ना, तरी सुद्धा डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण धमाका वाजवता येतो. पण एक झोन असा छान पकडता आला पाहिजे, एक झोन एकदम छान पकडता आला पाहिजे. हे बीपीआर आहे, बॅलन्स प्राइस रेंज. बॅलन्स प्राइस रेंज मधून बरोबर मार्केट व्यवस्थितरित्या वरच्या साईड मध्ये चाललंय, म्हणजे एकदम ते टच करून वरच्या साईड मध्ये गेला. या झोन मध्ये 5 मिनिटावर आपण एकदा फक्त जे शिकवलं ते मार्किंग करायचा एकदा प्रयत्न करूयात. जर इंटरमिडिएट टर्म, हा इंटरमिडिएट टर्म लो जर बघायचा असेल तर तुम्हाला या भागात तो आयटीएल दिसत असेल, इंटरमिडिएट टर्म लो. इंटरमिडिएट टर्म लो नंतर तुम्हाला असं दिसत असेल की या भागात इथे एक 3 कॅन्डल स्विंग बनला, इथे एक 3 कॅन्डल स्विंग बनला, म्हणजे सेटअप परफेक्ट बनला. सेटअप बनल्यानंतर मार्केट वर गेले आणि वर येऊन त्या भागामधून रिअल एंट्री आपल्याला इथून दिलेली, या भागातून कितीला, जवळजवळ 4600 95, 96 ला आपल्याला रिअल एंट्री दिली ऍज अ सेटअप. दुसरं जर बोलायचं झालं तर आयडीएमच्या सेटअप नुसार जर बोललो तर या ठिकाणी लोअर पॉईंट होईल. लोअर पॉईंट पासून हा बनलेला तुमचा आयडीएम ब्रेक झाल्यानंतर मार्केटने तिथं आयडीएमच्या कॅन्डलची लिक्विडिटी घेतली आणि वरच्या दिशेत गेलेला आहे, म्हणजे दोन्ही सेटअप झाले. तिसरा सेटअप जर तुम्हाला बोलायचं झालं तर सीआयएसडी कॅन्डल ब्रेक झाल्यानंतर मार्केट वरती निघून गेलेलं आहे. म्हणजे 3 सेटअप नुसार अंडरायला 3 कॅन्डल स्विंग वगैरे मग याने तर ट्रेड झालेलेच आहेत, कारण 3 कॅन्डल स्विंगला बी बेस्ट ट्रेड होतात. पण किमान 5 मिनिटाचा तरी 3 कॅन्डल स्विंग छान पैकी असावा. मार्केट बाईंगच झाली ना, का सेलिंग होईल? मार्केट आता सेलिंग झोन मधून पडलंय, सेलिंग झोन मधून पडलंय. आता सेलिंग झोन मधून पडल्यानंतर मार्केट पुन्हा बाईंग झोन मध्ये येईल आणि तिथून बाय जाईल. इथं बाईंग झोन आहे खाली 7 ते 15, इथून बाय जाईल. 56 ते 65 ला पुन्हा पडणार आहे. ओके, 56 ते 65 ला पुन्हा पडणार आहे.
पण इथून मॅक्स हा 20-21 सुद्धा फिरायचं आहे, चांगलं लक्षण आहे 20-21 सुद्धा. पण चला 15-16 जर सापडा तर बेस्ट होईल. थोडासा इथं FVGBPR छान लिक्विडिटी आहे म्हणून इथं आला तर ओके. आता अजून जरी तो एकदा वरती गेला, समजा असं झालंच की आता 3 कॅन्डल स्विंग बनवलाय, चौथी कॅन्डल क्लोज, तिसरी कॅन्डल क्लोज व्हायला 15 मिनिटाच्या अजून 2 मिनिटं बाकी आहे. मग त्याला जर इथून जायचं असेल तर अजून एकदा हा फुल लिक्विडिटी घेऊन, इथली फुल लिक्विडिटी घेऊन 39 ते 44 ची 45 ची अशी फुल लिक्विडिटी घेऊन सुद्धा सेल होऊन मग इथून जो बाहेर जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही शक्यता आहेत त्याच्या. पण एक आहे झोनला बेस्ट हा ट्रेड होऊन जाणार आहे, एवढ्या झोनला छानपैकी ट्रेड होणार आहे. इथं फक्त आपल्याला कसं आहे, जसं वरती इथं एसएल जरा निर्धारित करता आले, जसं बाबा इथं आपण 46-84 ला कुठेतरी लाईन मारली, इथं 47-53 ला लाईन मारली, इथं वर जर आपल्याला रेषा मारायची झाली तर आपण वरती इथं लाईन मारू शकतो. लंडन सेशनचा हाय, लंडन सेशनचा हाय कितीला 47-72 ला आहे, इथं आपण हे रेष मारू शकतो. पण या मिडलच्या या झोनला लाईन आपल्याला मारता येत नाही 47-5 ते 47-15 ला. त्याचं मूळ कारण असं आहे की इथं झोन मारताना आपल्याला म्हणजे त्याची एक सीमा नाहीये. मग इथं ट्रेड घेताना काय करावं लागेल आपल्याला, मस्तपैकी 3 कॅन्डल स्विंग किंवा प्रॉफिट टू 56 मार्केट ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न बघून ट्रेड करायचा आहे. आता मोठ्या टाइम फ्रेमला आपण बघू मार्केटचं प्रेडिकेशन काय सांगतंय. मोठ्या टाइम फ्रेमला झोन ओके, नाही इथं पण आहे, चला इथं हे पण नको, 23 SMCI शॉर्ट ट्रेड झोन कोणता मोकळा आहे, D4 आणि D10 चा ट्रेड हा चार्ट माझा मोकळा आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट आपण विकली कॅन्डलवर जाऊ. आपल्याला जेव्हा जेव्हा अनालिसिस करायचं मार्केटचं त्यावेळेस आपण विकली कॅन्डलवर जातो आणि मार्केट नेमकं काय करतं हे समजावून घेतो. आता विकली कॅन्डल नुसार अजूनही मार्केटची डायरेक्शन फिक्स नाहीये, कुठं जायचं त्याला समजत नाही. ओके, डेली कॅन्डल मध्ये आलो. डेली कॅन्डल मध्ये काय दिसतंय बरं सर्वसाधारणतः, की मार्केट पुशअप होतंय सेल साइड पण अगेन बाय साइड जात आहे, सेल साइड पुशअप होतंय अगेन बाय साइड जात आहे, असं दिसतंय. दुसरी गोष्ट जर डेलीची लिक्विडिटी जर बघायचं झालं तुम्हाला तर या ठिकाणी बॅलन्स प्राइस रेंजवर दिसते. इथं बघा बीपीआर आहे, इथं मार्केटचा बीपीआर आहे कितीला येतो, 4798 ला, बरोबर 4798 ला मार्केटचा बीपीआर आहे. विशेषतः डे लेवलचा बीपीआर आहे. आता मार्केट वरून कुठून सेल झालंय, हा डे लेवलच्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून मार्केट सेल झालंय. सकाळी ते 54 ला जो हाय पारून तिथं जो झालाय तो व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून. मग खालून उठणार कुठून होतं, तर खालून उठायला पण त्याला व्हॉल्यूम इम्बॅलन्स हाच एक ऑप्शन होता. म्हणून आपण सेलिंग साइड बाय साइडला दोन्ही साइडला काय दिलं त्याला ट्रेड दिला होता. आता डे नुसार काढलं तर H4 नुसार काय सेटअप बनत चाललाय ते एकदा बघत राहूयात आणि मग मार्केटच्या सेंटिमेंटवर बोलू. एक बाय साइड H4 चा आयडीएम या भागात बनलाय. ओके, या भागात मार्केटचा बाय साइड H4 चा आयडीएम बनलाय. सेल साइड H4 चा इथं ट्रॅप बनायला होता, इथं बनायला ट्रॅप तयार होता, पण सेल साइड H4 चा आयडीएम सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी बनलेला आहे. इथं बघा छोटासा एकदम एकदम क्रॅकी हा इंडस्टमेंट इथं बनलेला आहे. पण H4 ची ही जी ग्रीन कॅन्डल बनली का ही खूप छान बनली, त्यामुळं मार्केट वरच्या दिशेत पुशअप होईल. 56 ते 65 सेल आणि हा बस झोन मध्ये ट्रेड करा. डबल बॉटम छान बनवलाय वरती, हा झोन पण छान आहे. बस झोन मध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे. मार्केट मला वाटतं हळूहळू बाय साइडचे आणि सेल साइडचे दोन्ही आपले झोन घेईल आणि नंतर व्यवस्थितरित्या ट्रेड देईल. आता या झोन मध्ये त्याने पंक्चर केलं, 23 पर्यंत आलता, हा कुठपर्यंत 23 पर्यंत आलता, आपल्याला 25 पर्यंत शक्यता होती. जरी या खाली आला तर या झोन मध्ये याला घ्या, वरती या चारी झोन मध्ये ट्रेड करा, बस दुसरं काही नाही. बिलकुल एवढ्या झोन मध्ये आपल्याला ट्रेड करायचे आहेत, एवढंच आहे, एवढंच आहे. आणि हे झोन तुम्हाला सगळे झोन झालेले दिसून येतील.